नमस्कार मित्रांनो. तर चुलीवरती आपण पाला शिजायला घातला होता. तर हे बघा, करंजीचा पाला, लिंबाचा पाला आणि निरगिलचा पाला हे आपण इथं शिजत घातलेला आहे चुलीवरती. आपल्या राजाला आज गरम पाण्याने धुवून घ्यायचा आहे, कारण की काल त्याला आपण टायराला बांधून चालवला होता. खूप मस्ती करायला लागला म्हणून म्हटलं चला टायराला बांधून बघूया. तर टायर पळवतच घेऊन जातो तो, त्यामुळं आज त्याचं हे नियोजन केल्याचं. हे बघा, निरगिलचा पाला. तर आता आपण राजाला धुवून घेणार थोड्या वेळात. तर हे बघा, राजा आता असा खराब झाला आहे, तर थोडासा नरमला आहे तो. ते त्याला थोड्या वेळात आपण रिलॅक्स करून घेऊया गरम पाण्याने धुवून. तर चला पुढे बघू. त्या प्रकारे आपण पाणी गरम करून घेतलं होतं आणि लिंबाचा, निरगिल आणि करंजीचा पाला हे उकळून घेतलं पाणी राजाला ह्या ठिकाणी धुवून घेतला होता. व्हिडिओ काढाय कोण नसल्यामुळे एकट्यानं धुतला. तर आता बघूया आपण राजा. तर ही बघा, इथं राजाला धुवून घेतला आहे, असं बाहेर बांधला होता. तर हा रेशम्या खातोय. आणि धुवून घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस बघा असं प्रत्येक अंगाला चाटून घेते. काय कारण असेल का असंच करतात, कमेंट करा. तर इथं बांधून घेतलं असेल लांब. आपल्याला बबन दादा लासोरने यांनी सांगितलं होतं की जास्त मस्ती करायला लागली की बाहेर बांधायचं एका दाव्यानं, ते पण उड्या मारू शकतात ते. बघा, इथं बांधून घेतला होता उन्हाला सुकेपर्यंत. नंतर आपण त्याला गोट्यात बांधून खायला टाकूया. तर व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे आपण एकट्यानंच धुवून तर आता इथं बाहेर बांधला. तरी बघा, चला थोड्या वेळ आपण त्याला आत घेऊया आणि खायला टाकूया. आता राजाला आत गोट्यात बांधलाय हे बघा, आणि इथं मक्काची कुट्टी टाकली त्याला. तर कुट्टी खातोय. बाहेर जास्त ऊन असल्यामुळं लय वेळ त्याला बाहेर ठेवू शकत नाही, उन्हाचा जास्त त्रास होतो नंतर. तर हे बघा, एवढा काय घासून पुसून काय धुतला नाही, फक्त शिकून घेतला गरम पाण्यानं. तर आता आत बांधून चांगलं कुट्टी खातोय. हे बघा, आत्ता ती 7 महिने पूर्ण झालेत त्याला. तर आपण काल टायराला बांधला होता. तर बघू पुढचं नियोजन चकडीला झोपून चालवण्याचं लवकरच करू. धन्यवाद.